हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी. नमस्कार, मी रवी कुलकर्णी. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रिंगणात असणाऱ्या सर्व उमेदवारांशी आपण संपर्क साधत आहे, संवाद साधत आहे. आणि आज आपण प्रभाग क्रमांक 19 यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक रिंगणात असणारे राहुल चिकोडे साहेब यांच्याशी संवाद साधत आहोत. त्यांच्या जोडीलाच महायुतीचे उमेदवार 19 ब मधून मानसी लोळगे, 19 क मध्ये रेणू माने आणि विजयसिंह खाडे पाटील 19 क मध्ये आहेत. आपण थेट राहुल चिकोडे साहेब यांच्याशी संवाद साधूया. नमस्ते राहुलजी. नमस्ते. या समाजकारण राजकारणामध्ये येण्यापूर्वी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, काय आहे? मी एका सामान्य सर्वसाधारण मध्यमवर्ग कुटुंबियात जन्माला आलो. माझे वडील ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत होते. 1997ला दुर्दैवानं माझ्या आयुष्यामध्ये वयवर्ष 23 असतानाच जानेवारी 9ला माझी आई गेली आणि 10 ऑगस्टला माझे 7 महिन्यात वडील गेले. 23व्या वर्षात आई वडील जाण्यामुळं एक सगळी घराची माझ्यावर जबाबदारी आली आणि मग मी MPSC करावं, DYSP व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. पण झालं काय की मग मला आईवडीलच गेल्यामुळं असं झालं की मला बाहेर जाणं शक्य नव्हतं. घरची जबाबदारी होती म्हणून मी थांबलो. आणि मग त्यावेळी एक विचार केला की बाबा आपण एखाद्या राजकीय पक्षात जावं, सामाजिक पक्षात जावं की तिथून आपण खरंच जनतेची सेवा करता आली पाहिजे. प्रशासन माझ्या घरातनंच असल्यामुळं, वडिलांचे बाळकुडू असल्यामुळे मला सातत्यानं एखादी गोष्ट नीट करणं याकडे लक्ष असल्यामुळं मग मी ठरवलं की आता आपण एखाद्या चांगल्या राजकीय पक्षात जाऊ. मग आम्ही विचार केला, आम्ही एक 2-4 मंडळी एकत्र झालो आणि 10-20 जणांना बरोबर घेऊन एका पक्षात जायचं तर काय करूया. मग आम्ही विचार केला काही पक्षांचा की बाबा हे गेलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. मग आमच्या लक्षात आलं की एकमेव भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की तिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला जात आहेत. बाकीच्या पक्षात विचारलं जाते की तुझी पार्श्वभूमी काय आहे, तुझ्याकडे पैसे आहेत का, तू हे नीट काय करताना तुझी क्षमता काय बघून घेतलं जातं. पण भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला घेतलं जातं. सामान्य कार्यकर्ता हा त्या पार्टीचा प्रमुख असतो. आणि मग इतर पार्टीत आम्ही बघितलं की सगळ्या पार्टी ह्या एका खाजगी घराण्याच्या आहेत. पण भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की तिथं चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होतो, किटली बॉय म्हणजे मिलमध्ये चहा देणाऱ्याचा मुलगा प्रदेशाध्यक्ष होतो, महसूल मंत्री होतो, जे आपले कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांतदादा पाटील आहेत. मग हा सगळा विचार फक्त भारतीय जनता पार्टीत होत असल्यामुळं 1997ला भारतीय जनता पार्टीचं कोल्हापुरात काही नसताना या पार्टीत सहभागी होऊन हा पार्टीचा विचारच आपल्याला पुढं आयुष्यात अंगीकारायचा आहे आणि त्यानिमित्तानं समाजसेवा करायची आहे हा विचार केला आणि 1997ला मी भारतीय जनता पार्टीत सामील झालो. आपली ही कौटुंबिक संघर्षातून इथंपर्यंत वाटचाल झालेली आहे. ही अतिशय एक लोकांना प्रेरणादायी गोष्ट आहे. एक भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये आपल्या रूपानं एक निष्कलंक व्यक्तिमत्व, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आणि एक आश्वासक चेहरा म्हणून प्रभागातील जनतेला दिलेला आहे. त्यामुळं लोकांच्या काय अपेक्षा आपण पूर्ण करू शकाल आणि हे प्रचार करत असताना त्यांच्या काय अपेक्षा जाणून घेतल्या? गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करत असताना जास्तीत जास्त काळ आम्ही विरोधात राहिलो. त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मागण्या, त्याच्यावर आंदोलन असं करत 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 पिंड घडत गेल्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या काय सरकारकडनं अपेक्षा आहेत ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.
त्यातच पक्षानं मला अगदी सामान्य कार्यकर्ता ते कोल्हापूर शहराचा अध्यक्ष, आता प्रदेश कार्यकारिणी सदस्य, किंवा गेल्या 30 वर्षात म्हणजे 2008ला चंद्रकांतदादा पाटील साहेबांची पदवीधरची निवडणूक, 14 साली 8 आणि 14ला दादांची पदवीधर निवडणूक, प्रकाशक प्रचार प्रमुख मी, किंवा झालेल्या सर्व विधानसभा, लोकसभा, नगरपालिका ह्या निवडणुकीत पक्षानं दिलेली संधी, दादांनी दिलेली संधी, यामुळं नीटपणे समस्या आणि त्यावर मार्ग कसा काढायचा. चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी दाखवलं की 8 आणि 14ला इतका मोठा मतदारसंघ असून सुद्धा नीट काम कसं करायचं, जनतेच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या, संघटनेतल्या लोकांना बरोबर कसं घ्यायचं हे शिकलो. आणि गेल्या जवळजवळ 25 वर्षात नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि आत्ता 11 वर्ष पंतप्रधान म्हणून केलेलं काम, किंवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आणि सगळ्या मंत्रिमंडळानं केलेलं काम, इतक्या विकासाच्या योजना या आमच्या पार्टीच्या, महायुतीच्या माध्यमातून आल्या की त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवल्यामुळं, म्हणजे महानगरपालिकेचं जे काम असतं, रस्ते, गटर, ड्रेनेज, बगीचे, किंवा आरोग्याच्या व्यवस्था, शाळेच्या व्यवस्था, ह्या सगळ्या करण्याबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी काय काय करता येईल अशी सुद्धा जी भूमिका या 10-15 वर्षात भारतीय जनता पार्टीची राहिली, त्या सर्व योजना जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करता आलं. आणि इतक्या योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, सर्वांना रेशन देण्याच्या भूमिका, लाडकी बहीण योजना, अशा माध्यमातनं सर्वसामान्य जनतेचा आता भारतीय जनता पार्टी महायुतीवर इतका विश्वास आहे की आता सगळीकडे भागात फिरत असताना इतकं वेलकम होतंय. आणि मग आश्वासक चेहरा असं जे दादांच्या बरोबर राहिल्यामुळं भारतीय जनता पार्टीनं दिलेले हे आम्हाला ताकद आहे. आणि याच बळावर 15 तारखेला जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जी पहिल्यांदाच पक्षीय मोठ्या प्रमाणावर होत आहे, 4चं एक पॅनल आहे, आणि ह्यामुळं निश्चितपणे नीट राजकीय पक्षांच्याकडं सत्ता येणं आणि मग केंद्रात सत्ता असणं, महाराष्ट्रात सत्ता असणं, आणि कोल्हापुरात आता म्हणजे आमचे चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ साहेब, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक जे दक्षिणचे आमदार आहेत, ही 4 मंडळी, आणि म्हणजे केंद्रातनं येणारा निधी, राज्यातनं येणारा निधी, आणि या चौघांच्या माध्यमातून आम्ही निधी आणू शकू. आबिटकर साहेब आमचे आहेत, शिवसेनेचे क्षीरसागर साहेब जे नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं आम्हाला कधीही खोटं बोलणं, रेटून बोलणं जमत नाही. पण या माध्यमातनं आज जर काँग्रेसकडं आत्ता अजेंडाच असू शकत नाही, कारण त्यांच्याकडं कुठलीच सत्ता नाही, निधी खेचून आणता येत नाही. आणि मग एकच योजना सांगायची की ती योजना पण इतकी फेल गेली की आता सर्वसामान्य जनतेला कळालंय की कोल्हापूरच्या जनतेचं हित महायुतीच बघू शकते. टोलचा विषय आहे की टोलच्या विषयात आपण बघितलं की आमचे जे विरोधी पक्षाचे नेतृत्व करणारे नेते आहेत त्यांनी टोलची पावती फाडली. खरं तर त्यांनी फाडायची नसती, पण जनतेच्या विरोधात काहीतरी करायचं, तरी पण जनतेला निवडणुकीच्या वेळी भूल थापा देऊन त्यांना आकृष्ट करून कशी तरी सत्ता मिळवायची, जे आता 15 तारखेला कोल्हापूरची सुज्ञ जनता खपवून घेणार नाही. आणि जनतेला पण कळलंय की आता विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी, अमितभाई शाह, आता विकास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, आमचे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार, ही जी महायुती आहे तीच ह्या कोल्हापूरचं आणि पर्यायानं महाराष्ट्रातील सगळ्या महानगरपालिकेमध्ये चांगलं काम करून निधी खेचून आणून जे सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. कारण गेली जवळजवळ 40 ते 50 वर्ष कोल्हापुरात काँग्रेसचंच महानगरपालिकेत सत्ता राहिली आणि त्यांनी कशी कोल्हापूर शहराची वाट लावली हे आपण सगळ्यांनी बघितले. त्यामुळं सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे की कोल्हापूर शहरातील सगळ्याच महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्याच. 19 अ मध्ये मी चिकोडे राहुल भालचंद्र
माझं चिन्ह आहे कमळ. मी एक अ मध्ये आहे. अ मध्ये चिकोडे राहुल भालचंद्र कमळ दाबल्यानंतर 2 नंबरला गेल्यावर माझी सहकारी मानसी सतीश लोळगे जिचं चिन्ह आहे घड्याळ. त्यानंतर 3 नंबरला क मध्ये सौ रेणू युवराज माने ज्यांचं चिन्ह आहे कमळ, हे 3 नंबरला झालं. आणि ड मध्ये विजयसिंह खाडे पाटील की जे आमचे मागच्या काळामध्ये नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांनी इतका प्रभाग आमचा चांगला केला तो की त्याला स्वच्छतेचा पुरस्कार सुद्धा मिळाला. जो आमचा वॉर्ड चंद्रकांत दादा पाटील साहेब जिथं राहतात. आणि सुदैवानं ह्या 19 मध्ये आमचे राज्याचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांचं निवास आहे, त्या दृष्टीनं सुद्धा आम्हाला हा प्रभाग महत्त्वाचा आहे. आणि दादांचं सगळ्या महाराष्ट्रातील प्रमुख गोष्टींच्याकडे लक्ष असतं, पण कोल्हापूर हे दादांचं शहर गाव असल्यामुळं विशेष लक्ष आहे. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला या सगळ्या गोष्टींचा विचार करून जनतेनं आपलं मत आता वाया जायला नको, जनतेनं आता आपलं मत व्यर्थ जायला नको, म्हणून महायुतीला एकदा विजयी करून या नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाची भेट महायुतीला द्यावी आणि महायुतीकडनं येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांच्या योजनेत जे कोल्हापूर शहर आहे ते करण्यासाठी महायुतीला मदत करावी. एकूण ही जी सगळी वाटचाल आपली पाहता सगळ्या प्रमुख नेत्यांचा आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. त्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून कोल्हापूरचे अनेक कोणते प्रश्न आपण मार्गी लागण्याला हातभार लावला. आता नगरसेवक होत असताना नागरिकांच्या किरकोळ अपेक्षा असतात. रस्ते पाहिजेत, गटर्स पाहिजे, पाणी पाहिजे, ह्या आपल्या माफक अपेक्षा असतात. याशिवाय नगरसेवक झाल्यावर आपण कोणते विजन घेऊन जनतेपुढे जात आहे? ह्या 30 वर्षाच्या काळात काम करत असताना अनेक सामाजिक कामं करता आली. त्यात मी भालचंद्र चिकोडे ग्रंथालय असेल, स्पेस इनोव्हेशन सेंटर असेल, लेआउट 4ला एक भक्तजन प्रणित सांस्कृतिक मंडळात मी अनेक वर्ष अध्यक्ष होतो. तिथं हॉल बांधणे असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, ज्येष्ठांसाठी बसायसाठी ठिकाण असेल ते आहे. आपल्या रामानगरमध्ये एक कलावती आईंचं मंदिर आहे, ज्यात मला पहिल्यांदा ट्रस्टी करून घेतलं आणि त्या मंदिराच्या जडणघडणीत मला काम करता आलं. किंवा जरगनगरमध्ये जे ओपन स्पेस आहेत तिथं काही ठिकाणी युवकांसाठी व्यायामाचं साहित्य बसवता आलं. अशा माध्यमातून म्हणजे 4ही भागामध्ये विजयसिंह खाडे पाटील, इकडं रायगड कॉलनीत अमल महाडिक साहेबांच्या माध्यमातून असेल, असं या 4ही ब्लॉकमध्ये आम्ही नीट काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत, जे निधी आलेला आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे. आम्हाला या मागच्या काळात प्रशासक असल्यामुळं आणि मागच्या काळात कायम काँग्रेसचं सरकार असल्यामुळं दादांनी बऱ्याच योजना करत असताना दादांच्या ज्या कोल्हापुरात शहर ब्युटिफिकेशन सेंटर असेल किंवा CSRमधनं बऱ्याच गोष्टी करत असताना काँग्रेसचं सरकार असल्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी NOC देण्यात अडचणी निर्माण केल्या. जे 15 तारखेला, आता 5 वर्ष प्रशासक होते, 15 तारखेला ही बॉडी ज्यावेळी नवीन होईल त्यावेळी विकासाची गंगा म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे वेगळी गंगा जी आम्ही बरेच वर्ष आमचं पाणी आणताना आमच्या तोंडचं पाणी पडलं हे आम्ही बघितलंय. त्यामुळं आता जनतेला माहीत आहे, जनता एवढी बघती की म्हणजे कसं भारतीय जनता पार्टी फार मोठ्या विजननं काम करते की 11 वर्षात केंद्रामध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. महायुतीमध्ये 3 पक्ष असून इतकं छान सगळं चाललंय की नीट योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे मला एक त्यांच्याच पंतप्रधान राजीव गांधी साहेब म्हणाले होते एका भाषणात की आम्ही वरनं 100 रुपये सोडले तर खाली 15 रुपयेच येतात. त्यामुळे ही टेंडन्सी असावी किंवा त्या विचारसरणीचं काम असावं की मूठभर एजंट पोसायचे. पण नरेंद्र मोदी साहेब देवेंद्रजींनी दाखवून ठेवलं की आम्ही पैसे आम्ही हाताने देणार नाही, त्यांच्या खात्यात येतील. सर्वसामान्य जनतेला आता कुणाच्या दारात जायला लागणार नाही, तुमच्या दारात विकास येणार. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण बघितलं की बहिणींना बऱ्याच वेळेला अजून आपण हळूहळू डेव्हलपमेंट करत असल्यामुळं महिलांना स्थान मिळालं पाहिजे म्हणून म्हणजे त्यांना काय त्या रोजगार अजून मिळत नसतील तर त्यांना एक ही लाडकी बहीण योजना दिली.
आणि अनेक मोठी उपलब्धी महिलांसाठी सांगता येईल की कधीही महिलांना सत्तेत स्थान काँग्रेसनं दिलं नाही, पण आपल्या सरकारनं 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आणण्याचं काम केलं आणि केंद्रानं म्हणजे इतक्या वर्ष महिला भगिनींचा मागणी होती की आम्हाला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलं पण आम्हाला आमदार खासदार का होता येत नाही, तर आपल्या सरकारनं नरेंद्र मोदी सरकारनं सगळ्यात मोठं म्हणजे आमदार खासदार होण्यात सुद्धा 33% सहभाग महिलांना दिलेला आहे. त्यामुळं महिलांची भूमिका ह्यात मोठी आहे आणि महिला भगिनींना आमच्या समजलं आहे की एक काळ काँग्रेसचं सरकार असताना रेशनच्या पाळीत, रॉकेलच्या पाळीत, गॅसच्या पाळीत सगळ्यासाठी संघर्ष आणि आमची काँग्रेसची घोषणा काय, गरिबी हटाव, दर 5 वर्षांनं गरिबी हटाव, पण गरिबी कधी हटली नाही. पण नरेंद्र मोदींच्या काळात जी अर्थव्यवस्था आमची 15-14 असायची, भारत देशाला कधी विचारलं जायचं नाही, ती आज आमची ताटमान झालेली आहे आणि आज ह्या आठवड्यात मागच्या आपण 5 वरनं 4 नंबरच्या अर्थव्यवस्थेवर आलेलो आहे. त्यामुळं जरी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असली, जरी आमची ही सामान्य गरजा पुरवण्याची जरी निवडणूक असली मूलभूत, तर ही निवडणूक 15 तारखेची निवडणूक ही कोल्हापूर शहराचा चेहरा पुरा बदलल्याची आहे. ढपला पाडणाऱ्यांना, काही विशिष्ट अजेंडा घेऊन आलेल्यांना या सत्तेत जायचं, जागा सोडवून घ्यायच्या, तिथं काहीतरी डेव्हलपमेंट करून पैसे मिळवायचे आणि घराणेशाही पोसून आपलाच माणूस कसा सत्तेत येऊन कोल्हापूर शहरात फक्त आपला विकास. पण हे महायुतीचे सर्वसामान्य घरातनं आलेले जे उमेदवार आहेत त्यांना स्वतःचा काही धंदा बिंदा नसल्यामुळे पूर्ण वेळ बाबा हे पैसे तिकडं कसे नेता येईल, कुठली योजना पाण्याची आणली की ते पैसे कुठं कुणाच्या घरात जातील, ढपला कसा पाडता येईल, हे न बघता चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ साहेब, धनंजय महाडिक, अमल महाडिक साहेब, आबिटकर साहेब, क्षीरसागर साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आमचा अजेंडा एकच, कोल्हापूर शहराचा विकास आणि तो शाश्वत विकास, ही आमची भूमिका आहे. आता जसं आपण प्रारंभी सांगितलं की व्हिजन आपलं गेली आता तब्बल 10 वर्षानं कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होते, पण त्याच्या अगोदर 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. ते काँग्रेसच्या नेत्यांनी हम करे सो कायदा याप्रमाणे हा कारभार चालवला आणि त्याचे काय आपल्याला आता हे बक्षीस मिळते ते पण बघतोय. आत्तासुद्धा त्यांनी सांगितले कोल्हापूर कसं आमचं ठरलंय तसं वगैरे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी तुम्हाला काय सांगू शकाल? आत्तापर्यंत त्यांचं सरकार असल्यामुळं आत्ता कोल्हापूर कसं म्हणते आमचं ठरलंय हे जनतेला आता कळलं. त्यामुळं माझं असं आमचं असं राहील की आम्ही विकासावर बोलू, आम्ही नम्रपणे जनतेशी बोलू, आम्ही कुणाला गृहीत धरणार नाही. आमचं ठरलंय म्हणजे काय, मग जनतेला विचारणार नाही. त्यामुळं आम्ही असं ठरवलं आहे की जनता म्हणेल तेच करणार आणि आमचा कुठलाही उमेदवार वेगळी पार्श्वभूमी नाही किंवा वेगळे व्यवसाय नाही. त्यामुळं आमचे व्यवसाय प्रामाणिकपणाचे आहेत, आमचे व्यवसाय जनतेला काहीतरी देण्याचे आहेत. त्यामुळं आम्ही विनम्रपणेच जनतेच्या समोर जाणार. धन्यवाद राहुलजी. आपल्या पुढील राजकीय सामाजिक वाटचालीला आमच्या चॅनलच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. खूप चांगले विचार तुम्ही या व्यासपीठावरून मांडलेले आहेत आणि यातून तुमचं एक विजन दिसून येते आणि हे विजन पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा आणि सदिच्छा. धन्यवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.